बदलापूर पूर्व परिसरात सध्या आपण आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही जी बस पाहत आहात ती एका विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिनीला जी आहे ती लागली, त्याच्यानंतर एक शॉर्ट सर्किट झाला, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते या परिसरातील विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे। त्याच्यानंतर स्थानिक जे आहे ते काही आक्रमक झालेले आहेत, त्यांचा टीव्ही वगैरे उडला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि या विद्युत पुरवठ्याच्या खंडित झाल्याच्या नंतर आता घटनास्थळी आपण जर पाहिलं तर पोलीसही जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात। काही स्थानिक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या घरातील काही वस्तूंचं नुकसान झाल्याचं ते म्हणतात। काय नेमकं काय घडलंय? ही गाडी तिकडून येत होती, आमच्या तिथं चैतन्य संकुल म्हणून तिथं एरिया आहे, त्या एरियाच्या तिथे ही गाडी जात असताना ती वायर लागली आणि त्या वायरी पूर्ण तुटल्यात, 4-5 वायरी तुटल्यात आणि पोल तुटलाय। माझ्या समोरच पोल आहे, माझ्या घराच्या समोर, तिथं तो पोल तुटलाय। ते पोल तुटल्यामुळे पूर्ण वायरी तुटून गेल्या सगळ्या आणि त्याच्यामुळे माझा टीव्ही खराब झाला। काय आता याचे जिम्मेदार कोण? आणि गाडीवाले चालले ते, मग त्याची जिम्मेदारी काय म्हणते? पोलीस आता पोलीस स्टेशनला गाडी घेऊन चालले। टीव्हीवर उडला तुमचा? असं माझा टीव्ही बी खराब झाला। धडक झाली का बसने? हा, बसनी म्हणजे वायर जी तुटली ना, त्या वायरीमुळे जो पोल तुटला। नक्कीच आपण बघितलं तर बघा ना तुम्ही तिथे येऊन, पोल तुटलाय का नाही, वायरी किती तुटल्यात त्या बघा। हा प्रकार घडलेला आहे आणि घटनास्थळी आपण जर पाहिलं तर आदर्श तायडे पण आहेत, तर की काय घडलं? खऱ्या अर्थाने मी आता या ठिकाणी आलोय, तुम्ही बघितलं असेल ही बस आहे, श्री गणेश टुरिस्ट म्हणून ही ट्रॅव्हल बस आहे। परिस्थिती अशी आहे की या बसेसना, पहिली गोष्ट मी वारंवार एक मुद्दा उपस्थित करत असतो की अशा बसेस असतात, या बसेसमुळे वारंवार अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। आता या बसमुळे अख्खा प्रभाग क्रमांक 19 या ठिकाणी अंधारात असणार आहे। आता या प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांच्या घरातला कोणाचा एसी उडलाय, कोणाचा टीव्ही उडला। हे काका मला सांगत होते की अचानक जोरदार विजेचा स्फोट झाल्यामुळे, पोल तुटल्यामुळे, वायरी तुटल्यामुळे माझ्या घरात सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही जगायचं कसं? आता एका या बस ड्रायव्हरमुळे बदलापूर शहरातली खऱ्या अर्थाने विद्युत पुरवठा अखंडित झालेला आहे। आता याला पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना घेऊन चाललोय आणि मी स्वतः तिकडे जाणार आहे। पोलीसवाले, MSCB वाले या ठिकाणी आहेत, सगळ्यांना सांगितलेलं आहे की यातून लवकरात लवकर मार्ग निघला पाहिजे। आपण महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं होतं, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी पुढच्या 1 तासामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि त्याचं काम आता प्रगतीपथावर सुरू आहे। राहिला विषय बसेसचा, तर या बसेसवर किंवा कोणा एका व्यक्तीवर बोलण्यापेक्षा या बसेससाठी एक नियमावली या शहरात असली पाहिजे आणि अशा पद्धतीने अशा ज्या बसेस असतात त्या रहदारीच्या परिसरावरून जाऊ नये। या ठिकाणी आज विद्युत पुरवठा खंडित झाल्याने किती मोठा अनर्थ घडला। बरं झालं खाली लहान पोरं नाहीत, बायका नाहीत, मुलं नाहीत, वृद्ध नाहीत। जर एखादं काही तिकडून कोणी खाली चाललं असेल, त्या वायरी अचानक त्याच्या अंगावर पडल्या असत्या तर या ठिकाणी मोठी जीवितहानी सुद्धा होऊ शकली असती। रस्ता बंद केला होता, त्याच्यामुळे रस्ता बंद केला आम्ही। नाही, आणि दुसरी गोष्ट कोणाला शॉक लागावा नाही म्हणून, कोण माणूस दगावा नाही म्हणून। दुसरी गोष्ट अशी की नागरिकांची सुरक्षितता आता वाऱ्यावर आहे का असा प्रश्न आम्हाला विचारावा लागतोय। पण MSCBचं प्रशासन चांगलं आहे, त्यांनी या ठिकाणी धाव घेतली, त्वरित या बस मालकाला जाब विचारला आणि आता MSCBचं काम सुरू आहे। लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल, पण अशा बसेसच्या संदर्भातली लवकरात लवकर नवीन नियमावली झाली पाहिजे आणि रहदारीच्या परिसरामधून अशा बसेसना अलाउड केलं नाही पाहिजे। यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत। या बस चालकाचा नेमका हा अपघात याच्याकडून कसा झाला याची सगळी चौकशी होईल आणि लवकरात लवकर यातून योग्य तो काही निकाल असेल तो आपल्या सर्वांच्या समोर असेल। पोलीस स्टेशनला माझ्या टीव्हीची भरपाई द्यावी ही माझी विनंती आहे। जाऊन बघू शकतो ही समोर बस आहे आणि अचानक बस जी आहे ती विद्युत तारेला धडकल्यामुळे संपूर्ण प्रकार घडलेला आहे। आपण घटनास्थळी जाणार आहोत कारण की इथे पाठीमागे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे, तेथे आता काय परिस्थिती आहे तेही आम्ही आपल्यापर्यंत जे आहे ते पोहोचणार। परंतु ही समोर आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळते हीच बस आहे। याची धडक लागलेली आहे आणि या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर संपूर्ण परिसरातील लाईट जी आहे ती गेलेली आहे आणि विद्युत वाहिन्या ज्या वायरी आहेत त्याला धडक लागल्यामुळे हा संपूर्ण प्रकार टळलेला आहे। लोकांना अक्षरशः रस्ता बंद केलेला कारण की सर्व विद्युत वाहिन्यांमधून पुरवठा सुरू होता। मात्र आपण बघू शकतो ही घटना घडल्यामुळे लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि या परिसरात एक पोल होता तोही वाकल्याचं आपल्याला समजतंय। गाडी जी आहे ती पुढे आणण्यात आलेली आणि आपण तेथीलही परिस्थिती पाहिली।
बस जी आहे ती आता पोलीस स्टेशनला नेण्यात आलेली आहे आणि या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर पुढे संपूर्ण परिसरामध्ये जिथे ही घटना घडलेली आहे तेथील इमारतींचा आसपासच्या परिसरातील इमारतींमधील विद्युत पुरवठा जो होतो तिथली लाईट जी आहे ती खंडित झालेली आहे आणि हा संपूर्ण धक्कादायक हा प्रकार जो आहे तो या परिसरामध्ये घडलेला आहे आणि आपण समोर बघू शकतो या विद्युत वाहिन्या आपल्याला पाहायला मिळते. ही वायर या ठिकाणी पडलेली आहे आणि या घटनेमुळे आपण जर पाहिलं तर संपूर्ण या परिसरातील विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे. वायरीही खाली पडलेल्या आहेत. ते या दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि येथेच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. आपण बघू शकतो मुख्य रस्त्यावरती ही वायर कशी पडलेली आहे आणि याचा मोठा फटका जो आहे तो या परिसरातील स्थानिकांना रहिवाशांना बसलेला ही संपूर्ण वायर आपण बघू शकतो कशा प्रकारे ही पडलेली आहे आणि बसचा धक्का लागल्यामुळे हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि युद्ध पातळीवरती आता MSCBच्या माध्यमातूनही हे काम जे आहे ते होणं अपेक्षित आहे आणि ही वायर आपण बघू शकतो याच वायरीला बसचा धडक बसला आणि या धडकीमध्ये आपण जर पाहिलं तर महावितरणची संपूर्ण विद्युत पुरवठा करणारी लाईन जी आहे ती खाली आदळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या घटनेमुळे परिसरातील लाईट जी आहे ती खंडित झालेली आहे आणि ही संपूर्ण परिस्थिती आपण पाहतो. घटनास्थळी आपण जर पाहिलं तर आता महावितरणचे कर्मचारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो घटनास्थळी हा संपूर्ण जिथे प्रकार घडलेला आहे त्या घटनास्थळी सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या वायरी लोंबकळलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. महावितरणचे कर्मचारी देखील आपल्याला इथे आलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातूनही आता युद्ध पातळीवरती हे काम जे आहे ते आता सोडवण्यासाठी प्रयत्न केला. पुढे आपण जर पाहिलं तर संपूर्ण काळोख आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्य हॉस्पिटलच्या परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्यामुळे आपण बघू शकतो या परिसरातील विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता महावितरणचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती इथे काम जे आहे ते आता केलं जातं. जास्त वेळ प्रभाग अंधारात राहिला नाही पाहिजे. मी काय बोलतो ठीक आहे त्यांनी चुकी केली पण आपला तुमचं काम आहे पुढच्या 1 तासात परसुत्तर साहेबांना मला बोलायला द्या. गाडी घेऊ पोलचा फोटो काढा. पोल तुटलेला आहे तिथे. पोलचा फोटो काढा म्हणतात ठीक आहे. हे लोकांना सांगा 2-2.5 तास यांची जरा एक बाईट घ्या कारण लोकांना सर किती वेळ लागेल तरी साधारण तरी मग 2-2.5 तास जातील. काय झालं पोल पडला काय पूर्ण पोल पडला आणि कंडक्टर वगैरे तुटलेत. परत ट्रान्सफॉर्मर परत कंडक्टर तुटलेत. त्याच्यामुळे टाइम लागेल. लोकांनी पण सहकार्य करावं. आणि दुसरी गोष्ट माझं तमाम बदलापूरकरांना या परिसरात राहणाऱ्या प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांना एकच सांगणं एक विनंती आहे की ठीक आहे अपघातातून हा सगळा प्रकार झालेला आहे. आपण कोणतीही संतप्त प्रतिक्रिया न देता या ठिकाणी थोडं 1 ते 2 तास प्रशासनाला सहकार्य करावं आणि या ठिकाणी MSCBच्या माध्यमातून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. पुढच्या 2 तासामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत होईल. आम्ही स्वतः या ठिकाणी इथे काय बोलतात ग्राउंडवर आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर पुढच्या 2 तासात विद्युत पुरवठा सुरळीत होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. राहिला विषय अशा बसेसचा तर मी स्वतः आता पोलीस स्टेशनला जाणार आहे. MSCB तक्रार देईलच पण नागरिक इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या घरातलं बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक साधनांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. ही नुकसान भरपाई सुद्धा त्या ड्रायव्हरनी सामान्य नागरिकांना दिली पाहिजे. यासाठी आम्ही प्रशासनाकडे विनंती करणार आहोत आणि अशा पद्धतीने रहदारीच्या परिसरामधून अशा बसेसना अलाउड करू नये आणि येणाऱ्या काळामध्ये जर पुन्हा असे प्रकार होत असतील तर संबंधित असे जे बस चालक आहेत अशा मोठमोठ्या बसेस आहेत यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. अशा उद्देशाने आता आम्ही पुढची भूमिका घेणार आहोत. पण तुम्ही बघितलं असेल एवढं भयानक हा ऍक्सिडेंट होता. बरं झालं सुदैवाने आपलं बलत्तर नशीब आहे की या ठिकाणी कोणाची जीवितहानी झाली नाही. नाहीतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक लहान मुलं वृद्ध बसलेले असतात. आज त्यांच्या जीविताशी खेळण्याचं काम या बस चालकाने केलेलं आहे. याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आम्ही स्वतः हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला स्वतः जातो. पोल आपण पोल तुटला जरा पोल तुटला का बघा. पोलही जो आहे तो विद्युत पुरवठा करणारा त्या ठिकाणी पडलेला आहे. आपण पाहणार आहोत. आता हा पोल होता काका
जर ही फक्त छोटीशी धडक असती तर कॉन्क्रीटचा पोल तुटू शकतो का, हा प्रश्न मला या बस चालकाला विचारायचा आहे. मला फक्त एकच गोष्ट या माध्यमातून बदलापूरकरांना सांगायचंय की या पद्धतीने अशा ज्या बसेस या बदलापूर शहरात लागतात ह्या कोणाच्या आशीर्वादाने लागतात याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आज हे महावितरणचं नुकसान नाही, आपल्या तुमच्या आमच्या करातल्या पैशातून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उभ्या राहत असतात. ह्या एवढ्या मोठ्या नुकसानाची भरपाई आता ठीक आहे, प्रशासन त्या ठिकाणी कारवाई करायला नागरिकांसाठी प्रशासन सज्ज आहे म्हणून आता काम सुरू केलंय. पण असे मुजोर बस चालक या ठिकाणी बाहेरच्या शहरातून या ठिकाणी येणार आणि ते डेली या ठिकाणी वाहतूक करत असतात. परंतु पॅसेंजरची त्यांची एक नियमावली असते की एखादा स्टॉप असतो, त्या स्टॉप पासून पुढच्या स्टॉप पर्यंत शहराच्या मधून ते जाऊ शकत नाहीत. असा बराचसा या ठिकाणी पायंडा आहे आणि असा हा पायंडा या ठिकाणी मोडला गेला आणि जाणीवपूर्वक छोट्या छोट्या या ठिकाणी प्रवाशांना किंवा जास्तीचे भाडं मिळावं यासाठी शहराच्या मध्यभागातून या बसेस फिरवल्या जातात. आणि खऱ्या अर्थाने गंभीर गोष्ट आहे, आज एवढा मोठा पोल तुटून तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणपर्यंत वायरत या ठिकाणी तारा तुटलेल्या आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर या ठिकाणी जीवितहानी झाली असती काय झालं? ही वायर तुटली, आता ही कोण टाकणार? ही मी भरून देणार? हा? माझी लाईट चालू करायला ही मी वायर टाकणार का, मला हे सांगा. हा, यो इथं समोर राहतो मी. आता ही बिल्डिंग आहे, पूर्ण बिल्डिंग या ठिकाणी अंधारात आहे. त्या ठिकाणी काही लोक आली त्या बस चालकाला वाचवायला. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही याच्यामध्ये पडू नका. आज माझ्या या प्रभाग क्रमांक 19 मधल्या आमच्या या ठिकाणी आमच्या वहिनीच नगरसेविका आहेत, आज त्या सुद्धा या ठिकाणी आल्या, त्यांनी सुद्धा नागरिकांशी संवाद साधला. पण आता ठीक आहे, नगरसेवक असेल, आम्ही लोकप्रतिनिधी असू, शहरातले इतर कार्यकर्ते असतील, एमएससीबी प्रशासन असेल, ते आपल्या आपल्या परीने प्रयत्न करतील, प्रशासनाला विनंती करतील की लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत झाला पाहिजे. पण या काकांसारखे असंख्य लोक या प्रभागात राहतात. आज परिस्थिती अशी आहे की अख्ख्याच्या अख्ख्या इमारती या ठिकाणी अंधारात आहेत, लहान मुलं आहेत घरात आणि हा एवढा मोठा स्फोट जर घरापर्यंत गेला असता तर किती लोकांचा या ठिकाणी जीव गेला असता. हा हे बघा, या काकूंना विचारा. मुलं खेळत नव्हती इथं, नाही ते मुलांचंच काहीतरी झालं, तर वायर नेमकी तिथं पडलेली आहे. परत बोला काय आलं. ही आता इथं आमच्या इथे संध्याकाळची मुलं खेळतात, पण आज नेमकी नव्हती मुलं, पण ती वायर तुटली तेव्हा कोणी नव्हतं, नाही तर रोज खेळतात मुलं. किती वाढवा झाला असता तो. वायर तोडून सरळ निघून जाता तुम्ही, याकरता न्याय आहे का? आवाज झाला का असा मोठा आवाज वगैरे? खूप आवाज झाला जोरात, इतका आवाज झाला आमच्या स्पार्क बी झाला, आमचा टीव्ही खराब झाला. टीव्ही माहितीये का? आमचा म्हणजे इतका जोरात आवाज झाला तर मी एवढी घाबरून एकटी पळाली बाहेर. ते इथं वायर पडलेली जोरात, नाही तर आपटले असते मी जोरात. नशीब कोण नव्हतं तिथे, नाही तर नशीब कोणी नाही तर पोरं खेळतात लहान लहान संध्याकाळची लाईट लागली की. मग कसं काय करणार? आता काय प्रकार घडलेला आहे आपण पाहिलं की हा पूल जो आहे तो कशा प्रकारे खाली कोसळलेला आहे आपण बघू शकतो. आणि त्या ठिकाणी आता महावितरणचे कर्मचारी अधिकारी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. नक्कीच आपण बघू शकतो हा पूल आपण जर समोर पाहिलं तर हा खाली कोसळलेला आहे आणि समोर आपण बघू शकतो आता महावितरणची गाडी जी आहे ती आलेली आहे आणि लवकरात लवकर या परिसरामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम जे आहे ते युद्ध पातळीवरती होताना आपल्याला पाहायला मिळतंय. वायर आपण बघू शकतो कशी या ठिकाणी लोंबकळी आपल्याला पाहायला मिळते. लवकरात लवकर हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवरती काम जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते. आदर्शजी, घटनास्थळी आता पाहिले तर महावितरणची गाडी देखील आलेली आणि सगळे कर्मचारी पोहोचलेले आहेत. आपलं पुढचं आक्रमक पवित्र काय असणार या सगळ्या घटनेच्या विरुद्ध? आक्रमक पवित्रा म्हणजे बघा, मी तुम्हाला नेहमी सांगतो की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी नागरिकांसाठी काम करणारी पार्टी आहे. आज या ठिकाणी एवढा मोठा स्फोट झाल्यानंतर तुम्ही बघा ह्या तारा अस्ताव्यस्त पडल्यात. तो बस चालक म्हणतोय की फक्त माझी गाडी घासली. अरे गाडी घासली असती तर एवढी मोठ्या ह्या तारा तुटल्या असत्या का? एवढा मोठा तो सिमेंटचा कॉन्क्रीटचा खांब कोसळला असता का? हे सगळे प्रश्न आहेत आणि परिस्थिती अशी आहे की आता पोलीस त्याला घेऊन गेलेत. पण मी पोलिसांना सुद्धा विनंती करतो की या मुजोर बस चालकाला, त्याच्या मालकाला आणि या सगळ्या गोष्टींना जर कोणी वाचवण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी. आणि आम्ही तुम्हाला वैयक्तिक सांगतो, ही लोक या ठिकाणी हजारोंच्या संख्येत त्या प्रभागात राहतात. आज एवढा मोठा हजारोंचा हा प्रभाग, या ठिकाणी जर नागरिकांचं एवढं मोठं नुकसान होतं, कोणाचे घरातले एसी जळाले, कोणाच्या घरातल्या टीव्ही गेल्या, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर या ठिकाणी अजून कोणी खाली असतं, लहान मुलं या ठिकाणी खेळतात, त्या मावशीने सांगितल्याप्रमाणे वयोवृद्ध नागरिक या ठिकाणी बसतात, यांच्या जीविताचं जर काही झालं असतं तर याची जबाबदारी नेमकी कोणाची? मला असं वाटतं या बस चालकावर कठोरात कठोर शासन झालं पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होणारच आहे 100%. महावितरणचे हे सगळे कर्मचारी आम्ही कामाला लावलेले आहेत त्यांना. मी स्वतः या ठिकाणी आलो, मी कार्यकारी अभियंता काटकर साहेबांशी बोललो आणि काटकर साहेबांनी त्वरित परसुटकर साहेबांना फोन केला. परसुटकर साहेबांनी या ठिकाणी त्वरित एमएससीबीची टीम कार्यान्वित केली. पण हा सगळा प्रकार ज्याच्यामुळे झाला त्याच्यावर या ठिकाणी 100% कारवाई होणार
आणि आम्ही आमच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा कोणत्याही बस कंपनीला या ठिकाणी थारा देणार नाही. बदलापूर शहरात वारंवार असे प्रकार घडणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी घेऊ. हा जो बस अपघात झाला, या बसमुळे जो या शहरात एवढा मोठा जीवितहानीचा प्रकार टळला, त्या बस चालकाला 100% या ठिकाणी कठोरात कठोर शासन होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. नुकसान ही भरपाई मला मिळालीच पाहिजे. कोणत्या हालतमध्ये माझी वायर तुटली, वायर आणि टीव्ही, माझी नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे बसकडून, बस चालकाकडून. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो आता महावितरणच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातो.